वन टक्स ब्लाऊजची कटिंग आज आपण बघणार आहोत। तर इकडून मला फ्रंट ओपन आहे, त्याच्यामुळे मी कपडा सुद्धा तसाच घेतलेला आहे, अस्तर सुद्धा मी त्याच प्रकारे ठेवून घेतलेला आहे आणि इथून मला व्यवस्थित सरळ भेटावं म्हणून मी एक लाईन आखून घेतली आहे। आता इथे आपण उंची टाकून घेऊया। पुढच्या उंचीमध्ये आपण 2 इंच एक्स्ट्रा घेत असतो, तर इथं मी 14 ची उंची आहे तर 16 वर ही मार्क केला आहे। त्यानंतर ही लाईन आपण सरळ आखून घेऊया। आता जिकडून आपण हुकायची पट्टी लावणार आहोत ना, तिथून 1-1 इंचावर आपल्याला एक मार्किंग करायची आहे बघा, ह्या प्रकारे। आता हुकायची पट्टीकडून 1-1 इंचावर मार्किंग का, तर जेव्हा आपण वन टक्स ब्लाऊज शिवतोय तर आपण इथे जेव्हा आपण हा टक्स शिलाई करू ना, त्यावेळेस जेव्हा हुकायची पट्टीकडून हे आपलं तिरपं होऊन जातं, हुकायची पट्टी ही तिरपी येते, त्यामुळे इथे 1-1 इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे। आता इथे शोल्डर टाकून घ्या। जेवढं आपण 1 इंच सोडलंय ना, आता ही सगळी मार्किंग आपण त्याच्या बाहेरून करणार आहोत। 6 वर इथं शोल्डर टाकला आहे, 2.5 गळा रुंदी घेतली आहे, 32चं माप आहे, मी मुंडा सुद्धा 6 वरच टाकलेला आहे। आता इथं छातीचा चौथा भाग 8, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता मुंड्याला सेप देण्यासाठी 1.5 इंच आतमध्ये एक मार्क करायचा आहे। ही लाईन आपल्याला ह्या प्रकारे तिरपी आखून घ्यायची आहे। आता इथे पुढच्या मुंड्याचा आपल्याला सेप द्यायचा आहे। 1 वर आपल्याला 1 इंचावर मी हा पुढच्या मुंड्याचा सेप देत आहे। त्यानंतर इथला मध्य काढायचा आहे मुंड्याला सेप देण्यासाठी, 6चा मध्य येतो 3, आणि इथून आपल्याला पुढच्या मुंड्याला आपल्याला सेप द्यायचा आहे। थोडंसं आपल्याला खाली घ्यायचं आहे आणि आता ही लाईन आपण सरळ खाली आखून घेऊया। गळा लांबी 7 वर आणि खालून गळ्याची रुंदी मी 3 वर घेतली आहे। गळ्याला गोल शेप देऊन घेऊया। आता टक्स पॉइंट टाकून घेऊया। टक्स पॉइंट येतो 10.5 वर आणि दोन्ही टक्स मधलं अंतर, आता हे 32चं माप आहे तर 3.2, तर 3.25 वर आहे, 3.25 वर माप येतं आणि त्याच्यामध्ये आपलं 1.5 इंच शिवण्यात जाणार, ते 3.5 वर मी एक मार्क करत आहे। आता ही लाईन सरळ खाली आखून घेऊया आपण। आता त्यानंतर इकडून 1 इंच आणि इकडून 1 इंच। आता हे साईजनुसार आपलं माप बदलणार आहे। जर साईज तुमची 38च्या पुढे गेली, म्हणजे 40 किंवा 40च्या पुढे गेली, तर इथलं माप तुमचं चेंज होणार आहे। हा टक्स आहे ना, तो वाढत जाणार आहे। आतापर्यंत आपली ही मार्किंग कंप्लीट झालेली आहे। आता आपल्याला ह्या साईडनी 1/2 इंच आणि ह्या साईडनी 1/2 इंच वरती यायचं आहे आणि इथून ह्या प्रकारे आणि इथून ह्या प्रकारे। आता इथं आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे। कमर आहे 28, तर 7 चोक 28, हे बघा, हे 7 चोक 28 प्लस आपण हे इकडून 1 इंच आणि इकडून 1 इंच जे शिवण्यात जाणार आहोत ते 2 इंच आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन। या प्रकारे ही लाईन तिरपी आपल्याला आखून घ्यायची आहे। आता एवढी आपली मार्किंग कंप्लीट झाली आहे। आता आपण याला कट करून घेऊया। आपल्याला टक्स आता कट नाही करायचा आहे। आता आपली ही पुढची जी मार्किंग आहे ना, ती कंप्लीट झाली आहे।
आता आपण जे 1 इंच इथे एक्स्ट्रा घेतलं होतं ना, त्याला आपल्याला काय करायचं आहे, आपलं जेवढं हुकायच्या पट्टीमध्ये आपण दाबणार आहोत ना गळ्याकडून तेवढी मार्किंग करून घ्यायची आहे बघा ह्या प्रकारे. आणि ही लाईन आहे ना तिरपी आखून आपल्याला कट करून घ्यायची आहे. आता आपण बॅक साईडची, कारण आपला मागचा गळा डीप आहे, तर आपण एकदा बॅक साईडची पण कटिंग बघूया. इथे उंची घ्यायची आहे, 14ची उंची आहे. आपण 15 वर एक मार्क करून घेऊया. ही लाईन सरळ आखून घेऊया. आता शोल्डर टाकूया 5.5 वर. आपण पुढच्या गळ्याला शोल्डर 6.5चं टाकलं, इथं आपण 5.5चं टाकलं. इथं गळा रुंदी आता आपल्याला टाकायची नाहीये, बाकीचं सगळं सेम राहील. 6 वर हा मुंडा, बघा ह्या प्रकारे मागच्या साईडला पण आपल्याला तिरकस लाईन आखून घ्यायची आहे. आणि इथं आपलं छातीचं माप 8 चौक 32, 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन. आता मागच्या मुंड्याला 1.5 इंचावर मी एक आकार देत आहे. हा ही लाईन सरळ आखून घेतली आहे. आता खालचा 7 चौक 28, त्याच्यामध्ये 1 इंच आपलं शिवण्यात जाणार आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. ही माझं सेम येत आहे. आता इथं गळ्यामध्ये आपल्याला टाकायची नाहीये. टक्सचं अंतर मी 4 वर ठेवलं आहे. वरती सुद्धा तुम्ही अंदाजी आपल्या जेवढं तुमचं येत असेल तेवढं घ्यायचं आहे, कारण आपल्याला फक्त पुढच्या भागाची आपली मार्किंग मेन होती आपण ती केली आहे. आता एवढं झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला हे पुढचा भाग उचलायचा आहे आणि इथे ठेवायचा आहे. आता आपला हे पुढचा भाग एवढा वाढलेला आहे. आता जेव्हा आपण हे टक्स मारू ना तेव्हा आपोआप तो वरती येईल, त्याच्यामुळे खाली आपल्याला कुठल्याही प्रकारचं हे कट करायचं नाही. फक्त आपल्याला इथं काय करायचं आहे, हे बघा गळ्याला मार्किंग करून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं जे शोल्डर आहे ना ते बराबर प्रॉपर जोडल्या जाईल. गळ्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जितकी पण गळ्याची लांबी घ्यायची तितकी तुम्ही घेऊ शकता. इथं मी 9.5 वर घेते आणि खालची गळा रुंदी इथं मी 2.5 वर घेते आहे. वरची जितकी असेल तितकी, पण खालची तुम्ही वाढवून घेऊ शकता. मागचा गळा सुद्धा मी राऊंडच ठेवलेला आहे. आता याची आपण कटिंग करून घेऊ. आता आपली ही 1 टक्स ब्लाउजची कटिंग कंप्लीट झालेली आहे. आता आपण याला अस्तरवर कट करून मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची शिलाई बघूया की कशी करायची.